शहरी भागातील विद्यार्थी परिषदा राजकीय पक्षांची बी टीम आहे. विद्यार्थी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सौरभ शेट्टी यांचा गंभीर आरोप. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेने सुरू केलेल्या संवाद यात्रेचा जालन्याच्या बडीगोद्री गावात समारोप. दौऱ्याचा अहवाल आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडे सादर करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी मोठं आंदोलन उभं करू. सौरभ शेट्टी यांची प्रतिक्रिया. जिल्हा परिषदेच्या शाळांचे सुशोभीकरण करून शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. सौरभ शेट्टी यांची मागणी. लाडकी बहीण लाडका भाऊ हे मतदान करतात म्हणून ते लाडके झालेत. विद्यार्थी 18 वर्षाच्या आतील आहेत, हे मतदान करू शकत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत नाही. शेट्टी यांची टीका. शहरी भागातील विद्यार्थी परिषदा राजकीय पक्षाची बी टीम असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सौरभ शेट्टी यांनी केलाय. साहेब सांगतील तर आंदोलन करायचं आणि चर्चेत राहायचं हीच भूमिका सत्ताधारी आणि विरोधकाची झाली असल्याचं सौरभ शेट्टी म्हणालेत. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेने संवाद यात्रा सुरू केली होती. या यात्रेचा जालन्याच्या बडीगोद्री गावात समारोप झाला. त्यानंतर सौरभ शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत आपण दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. याचा अहवाल आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडे मांडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन उभं करू असं ते म्हणालेत. महाराष्ट्र सरकार आज 15,000 पेक्षा जास्त जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याविरोधात कोणी बोलत नाहीये याची खंत शेट्टी यांनी बोलून दाखवली आहे. आज जिल्हा परिषदेच्या शाळा पडक्या झाल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये पिण्यासाठी पाणी नाहीये, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे नाहीये, यासोबतच काही शाळांमध्ये शिक्षक नाहीत असं सांगत जिल्हा परिषदेच्या शाळेचे सुशोभीकरण करून शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी देखील सौरभ शेट्टी यांनी केली आहे. लाडकी बहीण लाडका भाऊ हे मतदान करतात म्हणून ते लाडके झालेत. विद्यार्थी 18 वर्षाच्या आतील आहेत, ते मतदान करू शकत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत नाही अशी ही टीका शेट्टी यांनी केली आहे. हे विद्यार्थी ज्यावेळी मतदान होतील त्यावेळी ते सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही असं देखील शेट्टी यांनी म्हटलंय. यावेळी मराठवाडा अध्यक्ष गणेश गावडे, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष विशाल ढेबे, जिल्हा उपाध्यक्ष सोपान उगले, युवा तालुका कार्याध्यक्ष गोपाल खोमने, प्रदीप खोसे, तालुका कार्याध्यक्ष सुनील गायकवाड, पक्ष तालुका उपाध्यक्ष पांडुरंग गावडे, नारायण डहाळे, ताराचंद पवार, विजय खटके, बाळासाहेब दखने, सचिन गावडे, बबलू लिपणे, चंद्रसेन गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.